विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये मानवी वस्त्यांचे प्रकार हे आपण बघितले. मानवी वस्त्यांचे एकूण दोन प्रकार, केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. यामध्ये आपण भारतातील ज्या वस्ती आहेत त्यांची आपण काही उदाहरणं बघितली. त्यांचा हा आकृतिबंध आपल्याला इथे दिसतो आहे. या भागामध्ये आपण भारतातील जसे आकृतिबंध बघितले त्याचप्रमाणे ब्राझीलमधील सुद्धा मानवी वस्त्यांचे काही आकृतिबंध आहेत, त्यांचा आपण अभ्यास करू. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती क्रमांक 7.2 अ मध्ये आपल्याला ॲमेझॉन नदीचा सखल भाग हे एक पहिलं उदाहरण दिलंय विखुरलेल्या वस्तीचं. ही ॲमेझॉन नदी आहे आणि या ॲमेझॉन नदीच्या परिसरामध्ये एवढ्या सगळ्या भागामध्ये विखुरलेल्या ज्या वस्त्या आहेत त्या आपल्याला इथे बघायला मिळतील. आकृती क्रमांक 7.2 आ मध्ये सॅओ पावलो शहर जे आहे इथे केंद्रित वस्ती आपल्याला दिसते. बघा की त्या ठिकाणी अतिशय दाट आणि केंद्रित स्वरूपाची वस्ती या भागामध्ये आहे. ही दोन उदाहरणं आपल्याला ब्राझीलच्या वस्त्यांची आकृतिबंधाची आपल्याला सांगता येईल. या दोघी प्रकारांची आपण सविस्तर माहिती घेऊ. ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वस्त्या होत्या त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात निर्माण झाल्या. आता या ज्या वस्त्या आहेत त्या विकसित झालेल्या असून त्या अतिशय दाट घनतेने वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. ब्राझीलचा हा जो किनारी भाग दिसतो आहे, या किनारी भागामध्ये इथे जमीन जरी कमी असली तरी देखील इथे अतिशय दाट वस्त्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. मग अशा ब्राझीलच्या किनारी भागामध्ये इथे दाट वस्त्या आपल्याला का बघायला मिळतात, त्याची कारणं कोणकोणती आहेत? तर ब्राझीलच्या किनारपट्टीचा जो भाग आहे हा भाग अनुकूल अशा सौम्य व दमट हवामानामुळे इथे वस्त्यांसाठी अतिशय सुयोग्य बनलेला आहे. या व्यतिरिक्त या भागात सॅओ फ्रान्सिस्को, इटापेकुरू, परानिबा व यासारख्या इतर अनेक किनारी भागात वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांमुळे या प्रदेशात मुबलक पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय साधन संपत्तीच्या उपलब्धतेमुळे कृषी व उद्योग क्षेत्राची या भागात भरभराट झालेली आपल्याला दिसून येते. शिवाय किनारपट्टीच्या भागामध्ये शेतीपूरक जमीन असल्यामुळे शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. ब्राझील देश जे आहे या ब्राझील देशाचा हा किनारपट्टीच्या भागामध्ये आपण 6व्या प्रकरणाचा अभ्यास केला होता, या 6व्या प्रकरणाच्या भागामध्ये आपण लोकसंख्येचं वितरण बघितलं होतं. बघा, लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास करताना सुद्धा या पूर्व किनारपट्टीचा हा जो भाग दिसतोय आपल्याला त्या संपूर्ण भागामध्ये लोकसंख्या अतिशय दाट होती. म्हणजे ज्या भागामध्ये मानवी वस्त्या ज्या आहेत त्या अतिशय दाटीवाटीने वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. ब्राझीलमध्ये सॅओ पावलो हे जे शहर आहे या इथे आपल्याला सॅओ पावलो शहर सांगता येईल आणि इकडे आहेत रिओ डी जानेरो. ब्राझीलमध्ये सॅओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते. कारण जर आपण बघितलं तर सॅओ पावलो प्रदेश जो आहे तो सुपीक जमिनीचा आहे. शिवाय या प्रदेशामध्ये कॉफीच्या उत्पादनासाठी असं सुयोग्य हवामान आहे. या प्रदेशात खनिजांचा मुबलक साठा देखील आहे. या भागात ऊर्जेचा अखंडित पुरवठा होत असतो. याशिवाय येथे वाहतुकीच्या सोयी देखील अतिशय चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या आहेत. ही जी सर्व कारणं आहेत या सर्व कारणांमुळे सॅओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते. आकृती क्रमांक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 7.3 जी आहे ती जर आपण बघितली तर हे सॅओ पावलो शहर जे त्या शहराचं चित्र दिसतंय. किती दाट आणि केंद्रित या ठिकाणी वस्ती आपल्याला दिसून येते. सर्व उंच उंच वाढलेल्या इमारती आपल्याला बघायला मिळत आहेत तिथे. ब्राझील देश जो आहे या ब्राझील देशाचा ईशान्य भाग जर आपण बघितला तर ईशान्य भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपात आहेत. याचं कारण काय असेल, हा
ब्राझील देशाचा आहे ईशान्येकडचा भाग। या भागामध्ये अशा विरळ आणि विखुरलेल्या वस्त्या का असतील, तर त्याचे कारण असं आहे की ब्राझीलचा ईशान्येकडचा हा जो भाग आहे तो उच्चभूमीचा प्रदेश असून हा अवर्षणग्रस्त आहे। त्यामुळे या भागामध्ये शेतीचा विकासही मर्यादित झालेला आहे। म्हणून ब्राझीलच्या ईशान्य भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपात आहेत। ब्राझील जे आहे, या ब्राझीलच्या किनाऱ्याकडून जर आपण अंतर्गत भागात गेलो, हा ब्राझीलचा किनारपट्टीचा भाग, या भागापासून जर आपण इकडे पश्चिमेकडे जर गेलो तर पश्चिमेकडे आपल्याला ठिकाणी म्हणजे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात ॲमेझॉनचा जो खोऱ्याचा भाग आहे, त्या ॲमेझॉन खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या ज्या आहेत त्या अधिकाधिक विरळ होत गेलेल्या आपल्याला दिसून येतात। बघा या नकाशामध्ये लोकसंख्येचं वितरण ज्या टिंब पद्धतीने दाखवलंय, हे टिंब सुद्धा आपल्याला किती लांब पसरलेले दिसतात, विखुरलेले दिसतात। अशी ही या भागात विखुरलेली वस्ती दिसून येते, विरळ वस्ती दिसून येते। काय कारण असेल त्याचं, तर ॲमेझॉन नदी जी आहे त्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांचा प्रदेश हा घनदाट विषुववृत्तीय वनाने व्यापलेला आहे। आकृती क्रमांक 7.4 जर आपण बघितले तर आपल्या पाठ्यपुस्तकात बघा, ॲमेझॉन नदीचं आणि तिच्या ठिकाणी हा सगळी ॲमेझॉन नदी, या ॲमेझॉन नदी आणि त्याच्या पसरलेल्या आजूबाजूच्या भागामध्ये घनदाट वनक्षेत्राचा भाग। मग ॲमेझॉन नदीचा प्रदेश घनदाट विषुववृत्तीय वनाने व्यापलेला आहे, त्यामुळे या भागामध्ये आपल्याला वस्ती विरळ दिसते, विखुरलेली दिसते। या भागात हवामान रोगट असून मानवी वस्तीसाठी ते अनुकूल नाही। साधन संपत्तीचा शोध व वापर यावर निसर्गताच मर्यादा पडलेल्या आपल्याला दिसतात। या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित स्वरूपाच्या विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, हे आपण ब्राझील देश जो आहे, या ब्राझील देशातील मानवी वस्त्यांचा जो आकृतिबंध आहे त्याची थोडक्यात माहिती घेतली। पुढील भागामध्ये आपण भारत व ब्राझील या दोन्ही देशातील नागरीकरण जे आहेत या नागरीकरणाची माहिती घेऊ।